लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं? बेसिक गॅस लॉज, टोटल लॉज होते, बॉइल्स, चार्ल्स आणि गे-लुसॅक. त्या तिन्ही लॉजला आपण कंबाईन केलं आणि आपल्याला कुठलं इक्वेशन मिळालं? आयडियल गॅस इक्वेशन. ते इक्वेशन काय होतं? पीव्ही इक्वल टू NRT. आता त्याच्यामध्ये आपण हे जे इक्वेशन बनवलं गेलं किंवा हे जे इक्वेशन बघितलं आपण, हे इक्वेशन आपण आयडियल गॅस साठी ऍप्लिकेबल असं म्हटलं. ऍट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स आयडियल गॅस. म्हणजे थोडक्यात आपण स्टडी ऑफ गॅसेस साठी पहिल्यांदा आपण एक आयडियल गोष्ट अज्युम केली आणि त्याला आपण कंडिशन अप्लाय केल्या. आता असं का? जसं आपण म्हटलं बघा की गॅसेसचा स्टडी म्हटलं की इट इज अ स्टडी ऑफ गॅसियस पार्टिकल्स. आणि गॅसियस पार्टिकल जे असतात हे रॅन्डमली मोशन मध्ये असतात. देर इज नो एनी फिक्स पॅटर्न फॉलोड बाय एनी गॅसियस पार्टिकल्स. त्यांचा काही पॅटर्न फिक्स नसतो तो. जसं मी म्हटलं तुम्हाला की समजा हा पेन आहे मी आणि हा पेन आता मी आहे या कंडिशनहून याला असं फ्री फॉल सोडला तर याचा एक फिक्स पाथ आहे. फ्री फॉल म्हटलं तर तो एक पर्टिक्युलर पाथने बरोबर तो काय होईल? खालच्या बाजूला मूव्ह होईल तो. तसं गॅसियस मॉलिक्युल्स मध्ये त्यांचा असं कुठलाही फिक्स पॅटर्न नसतो. ते रॅन्डमली मूव्ह होतात. आणि मग आता त्याच्यामध्ये त्यांचा जो रॅन्डमनेस आहे तो चेक करण्यासाठी आपण एक टर्म यूज करतो आपण, आणि ती टर्म आहे मीन फ्री पाथ विच इज डिनोटेड बाय व्हॉट? लॅम्बडा. आता टर्म समजून घ्या. समजा आपण एखादा व्हेसल घेतला आणि या व्हेसल मध्ये समजा आपण एखादा गॅस एनक्लोज केला आणि हे त्याचे सगळे हे गॅसियस पार्टिकल असतील. आता लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्हेसल मध्ये एखादा गॅस एनक्लोज करता तेव्हा ते जे गॅसियस पार्टिकल्स आहेत त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन असेल दिलेल्या व्हॉल्यूम मध्ये हे सगळीकडे इक्वल असेल डिस्ट्रीब्युशन. आता जसं मी म्हटलं तुम्हाला की याच्यामध्ये मल्टिपल म्हणजे अनकाउंटेबल पार्टिकल असते. तुम्हाला आठवत असेल बघा, तुम्हाला म्हटलेलं मी की ऑन अन ऍव्हरेज किती पार्टिकल असतात ते? 10 to the power 23 एवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल असतात. किती स्पेस मध्ये? 1 मीटर क्यूब एवढ्या व्हॉल्यूम. आणि हा नंबर खूप मोठा आहे. आणि मग असं असेल तर ज्यावेळी तुम्ही एखादा गॅस एनक्लोज केलेला एखाद्या व्हेसल मध्ये, तिथं समजा मला एक सिंगल मॉलिक्युल घेतला आणि मला त्या सिंगल मॉलिक्युलचा पाथ आपल्याला काय करायचा आहे? ट्रॅक किंवा चेक करायचं की तो मॉलिक्युल कुठं जाईल, कुठून कुठं जाईल. मला सांगा, इज इट दॅट मच ऑफ इझी की तुम्ही मॉलिक्युल मधला एक सिंगल पार्टिकल, गॅसियस मॉलिक्युल मधला सिंगल पार्टिकल तुम्ही त्याला फोकस केलेत आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून तो आता कुठे जातोय, कुठं कोलाइड होतोय? इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? नो. मग अशा केसमध्ये आपण काय म्हणतो? आता एक गोष्ट तर क्लिअर आहे, आपल्याला हे माहिती आहे की हे जे गॅसियस मॉलिक्युल्स आहेत या व्हेसल मध्ये हे कंटिन्युअसली मोशन मध्ये आहेत आणि मोशन मध्ये आहेत म्हणजे ते कंटिन्युअसली एकमेकांना काय होत असणार? ते एकमेकांशी कोलाइड होतील ऍज वेल ऍज दे विल कोलाइड विथ द वॉल्स ऑफ द व्हेसल. व्हेसलच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याला सुद्धा ते काय होणार? कोलाइड होणार ऑब्व्हियसली. मग आता मीन फ्री पाथ कशाला म्हणायचं? बघा, आपण एक समजा जस्ट इमॅजिन की आपण एक मॉलिक्युल कन्सिडर केला. समजा तो मॉलिक्युल आता या पॉइंटला आहे, याला आपण पॉइंट नंबर 1 म्हटला. आता हा मॉलिक्युल जो असेल हा समजा हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय. आता हा स्ट्रेट लाईन मध्ये कधीपर्यंत मूव्ह होईल? जोपर्यंत तो अजून कोणाला तरी कोलाइड नाही होत तोपर्यंत, किंवा तो कुठे जाऊन हिट व्हायला पाहिजे? ऑन द बाउंड्रीज ऑफ द व्हेसल. ह्या दोनच कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये तो मॉलिक्युल किंवा तो पार्टिकल त्याची डायरेक्शन बदलेल. जोपर्यंत तो अजून कुठल्या मॉलिक्युलला हिट होत नाही किंवा बाउंड्रीला हिट होत नाही तोपर्यंत तो मॉलिक्युल कुठल्या लाईन मध्ये मूव्ह होणार? स्ट्रेट लाईन मध्ये. मग समजा हा स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय, समजा या पॉइंटला इथं त्याला अजून एक कोलिजन भेटलं, एक पार्टिकल आला. आता पार्टिकल सोबत कोलिजन झालं की काय बदलणार? डायरेक्शन बदलणार. आणि जसं मी तुम्हाला म्हटलंय की गॅसियस मॉलिक्युल्सचे जे कोलिजन्स आहेत ते सगळे कसे असतात? इलॅस्टिक कोलिजन असतात. म्हणजे एनर्जी बिफोर कोलिजन विल बी इक्वल टू एनर्जी आफ्टर कोलिजन. मग समजा हा इथे कोलाइड झाला, याने याचा पाथ बदलला, तो या बाजूला चालला गेला. समजा इथे पुन्हा तो याला थर्ड पार्टिकल, थर्ड कोलिजन आला, समजा थर्ड इथे तो हिट झाला, तो या बाजूला आला. पुन्हा हा चौथ्या पॉइंटहून पुन्हा कोलाइड झाला, तो या बाजूला गेला, इकडे हा आला. म्हणजे असे तुम्हाला मल्टिपल पॉसिबल वेज काढता येते. आपला कन्सर्न जो आहे ना, तो कन्सर्न याच्यासाठी आहे की तो जो काही मॉलिक्युल आहे
त्याच्या दोन सक्सेसिव्ह कोलिजन मध्ये तो किती डिस्टन्स कव्हर करतो हाय. म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला, आता समजा मॉलिक्यूल पॉईंट 2 ला आहे, डायरेक्शन बदलली म्हणजे पॉईंट 2 ला काय झालंय कोलिजन, पुढचं कोलिजन कुठं झालं थर्ड पॉइंटला. मग सेकंड पॉइंट आणि थर्ड पॉइंट याच्या मधलं हे जे डिस्टन्स आहे ना, हे डिस्टन्स आपल्याला जास्त इम्पॉर्टंट. बरं आता मला सांगा, हे जे सक्सेसिव्ह कोलिजन असतील, सक्सेसिव्ह कोलिजन म्हणजे कसं 2 आणि 3 च्या मधलं डिस्टन्स, 3 आणि 4 च्या मधलं डिस्टन्स, 4 आणि 5 मधलं डिस्टन्स, किंवा हा 1 आणि 2 मधला डिस्टन्स. इज इट नेसेसरी की हे सगळे डिस्टन्स इक्वल पाहिजेत? नाही, बट ऑब्विसली नाही. इट इज नॉट नेसेसरी की हे सगळे डिस्टन्सेस इक्वल असतील म्हणून, अजिबात नसेल. कधी व्हॅल्यू जास्त असेल, कधी कमी असेल, डिपेंड्स. म्हणजे थोडक्यात काय होईल, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह कोलिजन्स इट विल चेंज, ते व्हॅरी होईल. देर विल नॉट बी एनी कॉन्स्टंट व्हॅल्यू. मग आता जर हे सगळे डिस्टन्स सेम नसतील आणि मला तर व्हॅल्यू काढायची आहे फ्री पाथची, तर आपण या सगळ्या डिस्टन्सचा काय शोधणार, मीन ऍव्हरेज व्हॅल्यू काढतात आपण. सो मीन फ्री पाथला आपण डिफाईन असं करतो, द ऍव्हरेज डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स ऑफ अ गॅस पार्टिकल और गॅस मॉलिक्यूल लिहू शकता, काही अडचण नाहीये. गॅस मॉलिक्यूल इज कॉल्ड, त्याच ऍव्हरेज डिस्टन्सला किंवा मीन डिस्टन्सला काय म्हणायचं, त्याला मीन फ्री पाथ म्हणायचं, मीन फ्री पाथ. आता आपल्याला हे बघायचं की हा जो लॅम्बडा आहे, हे जे डिस्टन्स आहे, हे कुठल्या कुठल्या फॅक्टर्सवर डिपेंड आहे. पहिलं इम्पॉर्टंट म्हणाल तर हा जो लॅम्बडा आहे, इट डिपेंड्स ऑन द डेन्सिटी ऑफ गॅसियस मॉलिक्यूल. आता डेन्सिटी आपल्याला बेसिक फॉर्म्युला माहिती आहे. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. बर मला सांगा, या व्हेसलची साईज बदलणार आहे का? अनलेस अँड अंटिल आपण व्हेसल बदलत नाही तोपर्यंत. म्हणजे व्हेसलची साईज सेम आहे, म्हणजे व्हेसलचा व्हॉल्यूम फिक्स आहे. आणि आपला डेन्सिटीचा फॉर्म्युला काय सांगितला मी, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. आता दिलेल्या केससाठी व्हॉल्यूम सेम आहे, बदलणार काय फक्त मास. आता नीट लक्ष द्या, मास बदलतंय म्हणजे काय. समजा आता जस्ट इमॅजिन करा, आता या वेसल मध्ये समजा 100 पार्टिकल, तर व्हॉल्यूम तर तेवढंच ऑक्युपाय करणार आहे तो, व्हॉल्यूम कमी जास्त नाही होत. गॅसियस मॉलिक्युल्स जेवढं ऍक्च्युअल अवेलेबल व्हॉल्यूम आहे ना, ते सगळं ऑक्युपाय करतात. मग 100 मॉलिक्युल्स आहेत या वेसल मध्ये, तरी पण ते सगळी जागा ऑक्युपाय करणार. समजा 200 बनवले तरी सुद्धा व्हॉल्यूम तेवढंच, बरोबर आहे ना. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले म्हटलं की काय वाढणार, मास. व्हॉल्यूम कॉन्स्टंट, मास वाढतंय, मास वाढतंय म्हणजे डेन्सिटी सुद्धा काय होणार, वाढणार. आता नीट बघा, जर डेन्सिटी वाढली, डेन्सिटी कधी वाढणार आहे, मास वाढतंय तेव्हा. मास वाढतंय म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स काय होत आहेत, वाढतायत. नंबर ऑफ पार्टिकल्स वाढत असतील तर कोलिजनचे चान्सेस वाढणार का कमी होणार, वाढणार. कोलिजनचे चान्सेस काय होणार, वाढणार. जेवढे नंबर ऑफ पार्टिकल वाढत जातील तेवढे कोलिजनचे चान्सेस वाढत जाणार. आणि कोलिजनचे चान्सेस वाढले म्हणजे दोन कोलिजन मधलं डिस्टन्स हे काय होणार, कमी होणार. लक्षात ठेवा, कोलिजन्स वाढतायत म्हणजे ते फ्रिक्वेंटली कोलाइड होत आहेत, आणि फ्रिक्वेंटली कोलाइड होत आहेत म्हणजेच त्यांच्यामधलं जे ऍव्हरेज डिस्टन्स असेल, म्हणजेच लॅम्बडा, याची व्हॅल्यू काय होत जाणार, कमी होत जाणार. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले की मास वाढणार, मास वाढलं की डेन्सिटी वाढणार, डेन्सिटी वाढली म्हटलं की नंबर ऑफ कोलिजन्स वाढणार, नंबर ऑफ कोलिजन्स वाढले की लॅम्बडाची व्हॅल्यू कमी होणार. म्हणजे तुम्हाला इथे पहिला पॉइंट असं लिहिता येईल तुम्हाला, हा जो लॅम्बडा आहे हा डेन्सिटीला कसा असायचा, हा इट विल बी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डेन्सिटी. तुम्ही असं इमॅजिन करा, समजा एक रूम घेतली आपण आणि त्याच्यामध्ये समजा आता 10 स्टुडंट्स आहेत आणि त्यांना आपण रॅन्डमली पडायला लावलं, त्यांना डोळ्यावर पट्टी बांधली समजा आणि रॅन्डमली पडायला लावलं, ऑब्व्हियसली ते एकमेकांना काय होणार, कोलाइड होणार. आता समजा असं म्हणू की हे वाले कोलिजन्स, आता 10 स्टुडंटच्या ऐवजी 50 स्टुडंट गेले, रूम तीच, आणि आता 50 मुलांना रॅन्डमली मोबाईल लावलं, कोलिजन्स काय होणार, वाढणार. कोलिजन्स वाढले म्हटले की डिस्टन्स कमी. सेकंड इम्पॉर्टंट पॅरामीटर, साईज ऑफ द मॉलिक्यूल. जस्ट इमॅजिन करा, एक लहान मॉलिक्युल्स आहेत, एक मध्ये मॉलिक्युलची साईज लहान आहे,
आणि एक वेसल मध्ये मॉलिक्युलची साईज मोठी आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल दोन्हीकडे सेम घेतले आपण, वेसलची साईज सुद्धा सेम, नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम. फक्त मी काय म्हणतो तुम्हाला, एक साईडला समजा आपण स्मॉल मॉलिक्युल्स आहे, साईज खूप कमी आहे, आणि एक साईडला साईज मोठी आहे. कुठल्या केसमध्ये कोलिजनचे चान्सेस वाढतील? स्मॉल साईज असेल तेव्हा का लार्ज साईज असेल तेव्हा? लार्ज साईज असेल तेव्हा. पार्टिकल जेवढा मोठा तेवढे कोलिजनचे चान्सेस काय होणार? तेवढे वाढतात ना. म्हणजे सेकंड इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत की लॅम्बडा डिपेंड्स ऑन द साईज ऑफ द मॉलिक्युल. आता साईज म्हटलं की डायमीटर आलं, पण लक्षात घ्या इथे पुन्हा जसं मी म्हटलं साईज मोठी आहे म्हटलं की कोलिजन्स वाढणार, कोलिजन्स वाढले म्हटलं की लॅम्बडाची व्हॅल्यू कमी होणार. म्हणजे अगेन लॅम्बडा हा काय असेल? इट विल बी अगेन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉट? डायमीटर ऑफ द मॉलिक्युल. पण आता याच्यामध्ये एक पॉइंट लक्षात ठेवायचा, नंबर ऑफ कोलिजन्स हे फक्त साईज ऑफ द मॉलिक्युलवर डिपेंड नसतात, तर त्याच्या क्रॉस सेक्शनवर डिपेंड असतात. कशावर डिपेंड असतात? त्याच्या क्रॉस सेक्शन. आणि क्रॉस सेक्शन म्हटलं की तिथं त्या मॉलिक्युलचा काय आला? एरिया. आणि एरिया म्हटलं की तिथे तुम्हाला काय घ्यावं लागेल? याचा स्क्वेअर घ्यावा लागेल, तो डायमीटरचा स्क्वेअर होईल. So lambda is inversely proportional to density of the gas, and the second one is lambda is inversely proportional to the square of the size of the molecule म्हणू शकता किंवा diameter of the molecule म्हणू शकता. मग आता या दोघांना कंबाईन करू आपण. सो इट विल बी लॅम्बडा इक्वल टू 1 अपॉन काय होईल? तो रो इंटू काय झालं? डी स्क्वेअर. आपण प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढलं की आपण कॉन्स्टंट आणतो, इथं कॉन्स्टंट येतो, हा कॉन्स्टंट घ्यायचा 1 अपॉन रूट 2 इंटू पाय इंटू डी स्क्वेअर इंटू हा डेन्सिटीचा रो आला. इथं कॉन्स्टंट टर्म ही आहे 1 अपॉन रूट 2 इंटू पाय. पुन्हा याच इक्वेशनला पुढे एक्सटेंड असं करता येईल आपल्याला, हा 1 अपॉन ही टर्म ऍज इट इज, डी चा स्क्वेअर पण ऍज इट इज, आणि मी इथे डेन्सिटीच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला? मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मास न लिहिता इथं मी लिहितो नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय काय लिहिलं मी इथे? व्हॉल्यूम. दिस इज द फॉर्म्युला फॉर मीन फ्री पाथ, दॅट इज द ऍव्हरेज डिस्टन्स traveled by a molecule between again two successive collisions. Pressure of an ideal gas. आता समजा अगेन आपण एक गॅस घेतला, आयडियल गॅस विच इज एनक्लोज्ड इन अ वेसल. आपण त्याला एखाद्या वेसल मध्ये एनक्लोज केलं. आता हा जो आयडियल गॅस असेल किंवा त्याचे जे गॅसियस मॉलिक्युल्स आहेत, जसं आपण बघितलं की हे कंटिन्युअसली मोशन मध्ये असतील, आणि मोशन मध्ये असताना ते अजून बाकीच्या गॅसियस मॉलिक्युल्सशी कोलाइड होतील, ॲज वेल ॲज दे विल कोलाइड विथ द बाउंड्रीज ऑफ द वेसल. वेसलच्या वॉल्सला जाऊन ते हिट होतील. आता लक्षात घ्या, ते जेव्हा वेसलच्या वॉलला जाऊन हिट होतील ना, तेव्हा ते त्या वॉलवर प्रेशर एक्झर्ट करतात. आपल्याला तो ऍव्हरेज प्रेशर काढायचा की एक ऍव्हरेज किती प्रेशर एक्झर्ट होत असेल ऑन द वॉल्स ऑफ द वेसल. हे डेरिव्हेशन युजली 4 मार्क्ससाठी येतं किंवा न्यूमेरिकल साठी फॉर्म्युला लागतो. व्यवस्थित बघा. समजा आपण एक वेसल घेतला ज्याचा शेप आपण क्युबॉइडल घेतला किंवा क्युबिकल शेप घेऊया, आपण क्युबॉइडल पेक्षा क्युबिकल शेप घेऊया. क्यूब म्हटलं की सगळ्या त्याच्या साइड्स काय आल्या? सेम, इक्वल आल्या. सो एक क्युबिकल वेसल घेतला, त्याच्या आधी आपण हे ऍक्सिस काढूयात. हा समजा एक्स ऍक्सिस घेतला, हा वाय, आणि हा कुठला ऍक्सिस घेतला? झेड. आता इथं आपण एक क्यूब काढू. हा जो क्यूब असेल याची लेंथ किती घेतली आपण? एल एवढी त्याची लेंथ घेतली. त्याच्या सगळ्या साइड सेम असतील. हा इथे झाला, हा अशा पद्धतीने तो वाय ऍक्सिस मोजायचा. घेतला एक क्यूब, क्युबिकल वेसल घेतलं. क्युबिकल वेसल मध्ये आपण काय एनक्लोज केला? आयडियल गॅस एनक्लोज केला. आता हा जो आयडियल गॅस एनक्लोज केलेला आहे याचे मॉलिक्युल्स अगेन रॅन्डमली मूव्ह होतील आणि ते या सगळ्या पॉसिबल वॉल्सला जाऊन हिट होतील. आणि ते जेव्हा हिट होतील तेव्हा ते काय एक्झर्ट करतील? प्रेशर. आपल्याला त्या प्रेशरची व्हॅल्यू काढायची आहे. आता याचा फ्लो समजून घ्या आधी डेरिव्हेशनचा. तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहे? प्रेशरची व्हॅल्यू काढायची. प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय असेल? फोर्स अपॉन, हा आपला झाला बेसिक फॉर्म्युला, फोर्स अपॉन एरिया. तुम्हाला एरिया त्या वॉलचा काढता येईल तुम्हाला. समजा आता इथेच बघा, क्यूब आहे, क्यूबची वॉल म्हणजे स्क्वेअर झाला तो, आणि स्क्वेअरचा एरिया आपल्याला माहिती आहे, साइड स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला एरिया काढता येईल. राहिली कुठली क्वांटिटी? फोर्स.
म्हणजे तुम्हाला प्रेशर काढायचं असेल तर आधी काय शोधावं लागेल? फोर्स. फोर्स कसा शोधणार? अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स विल बी व्हॉट? चेंज इन मोमेंटम पर युनिट काय असेल तो? टाइम, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. मग मला जर एफ काढायचं असेल तर पहिल्यांदा डेल्टा पी काढावं लागेल ऍज वेल एज टाइम पण बघावं लागेल तुम्हाला. मग आधी आपण एक काम करू, डेल्टा पी काढायचा आहे तर फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम अपॉन तो ऍव्हरेज टाइम झाला. म्हणजे आता लक्षात घ्या, आपल्याला पी काढायचं होतं, आपण 1/1 गेलो. आता डेरिव्हेशनला जाताना आपण इकडनं चालू करणार. पहिल्यांदा तुम्ही मोमेंटम काढणार. मोमेंटम साठी फॉर्म्युला मास इनटू व्हेलॉसिटी. म्हणजे आधी आपण मोमेंटम काढणार, त्याच्यावरून तुम्हाला डेल्टा पी मिळेल, डेल्टा टी काढायचा, दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या की एफ मिळेल, आणि एफ मिळाला की काय मिळेल तुम्हाला? फायनल प्रेशर मिळेल. आता इथं हे जे मॉलिक्युल्स मूव्ह होतील ना, याच्यामध्ये इथं पहिलं एक पॉइंट लिहिलं त्याच्या आधी आपल्याला, कन्सिडर अ क्युबिकल व्हेसल विथ अन आयडियल गॅस एनक्लोज्ड इन इट. एल ही आपण काय घेतली? साईड घेतली किंवा साईड घेतल्या बेटा क्यूबची. आता इथं आपण सेकंड पॉइंट लिहू, कन्सिडर अ मॉलिक्यूल, एकच मॉलिक्यूल घेऊ आपण. कन्सिडर अ मॉलिक्यूल व्हेलॉसिटी किती घेतली आपण? व्ही बार इज मूव्हिंग. कसा मूव्ह होत असेल तो? रॅन्डमली. सो हा जो व्ही असेल, व्ही बार, याला तुम्हाला लिहिता कसं येईल बघा. आता इथे व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी हा वेक्टर आला, आणि वेक्टरचे इथं किती कॉम्पोनंट काढता येतील तुम्हाला? 3 ऍक्सिस आहेत, म्हणजे 3 कॉम्पोनंट. एक्स कॉम्पोनंट व्ही एक्स असेल, व्ही वाय आणि व्ही झेड, हे 3 कॉम्पोनंट झाले. सो तुम्हाला इक्वेशन असं लिहिता येईल, व्ही बार इक्वल टू व्ही एक्स बार प्लस व्ही वाय बार प्लस काय होईल तो? व्ही झेड बार. आता आपण समजा एक मॉलिक्यूल घेतला, हा असा इथे येतो, हा त्याचा व्ही एक्स झाला, हा वरच्या बाजूला तो व्ही झेड होईल, आणि हा या बाजूला तो काय असेल? तो व्ही वाय. इथे आता टोटल 3 कॉम्पोनंट्स आहेत, आणि आपण ऍट अ टाइम फक्त आणि फक्त एक कॉम्पोनंटवर फोकस करणार. समजा तर मी म्हटलं की हा जो मॉलिक्यूल घेतलाय याचा फक्त आपण एक्स कॉम्पोनंट चेक केला आपण, किंवा तुम्ही असं म्हणा की आपण असे मॉलिक्यूल घ्यायचे जे मॉलिक्यूल तुमचे अलॉंग एक्स ऍक्सिसला मूव्ह होत आहेत. आणि जर ते अलॉंग एक्स ऍक्सिसला मूव्ह होत असतील, अलॉंग एक्स ऍक्सिसला या बाजूने, तर ते यावाले ही जी शेडेड वॉल काढली नवी, हे सगळे मॉलिक्युल्स या शेडेड वॉलला काय होतील? ते जाऊन कोलाइड होतील, हिट होतील. आपण फक्त पहिल्यांदा कुठले मॉलिक्युल्स घेतले? सगळे मॉलिक्युल्स असे की जे कुठं मूव्ह होत आहेत? अलॉंग एक्स ऍक्सिस किंवा पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. आणि मग जेव्हा हे सगळे मॉलिक्युल तुम्ही अलॉंग एक्स ऍक्सिस घेताय ना, त्याचे वाय आणि झेड कॉम्पोनंट हे अनचेंज असतील, दे विल रिमेन सेम, कारण आपण ऍव्हरेज बद्दल बोलतोय. त्यामुळे हे सगळे जे मॉलिक्युल असतील, आता आपला फोकस फक्त कुठल्या कॉम्पोनंट असेल? एक्स कॉम्पोनंट होत. आता अगेन बघा, इथे लिहिता येईल तुम्हाला, इनिशियल मोमेंटम ऑफ molecules moving parallel to काय असेल? which axis? x axis is. मोमेंटम इनिशियल आहे, P1 ने दाखवू आपण. मोमेंटमचा फॉर्म्युला काय होईल? m इंटू मास इंटू व्हेलॉसिटी. मॉलिक्युलचा मास घेऊया स्मॉल m, आणि व्हेलॉसिटी किती झाली? सो इनिशियल मोमेंटम मिळालं तुम्हाला m इंटू vx. इथं m म्हणजे त्या मॉलिक्युलचं काय झालं? मास. एक सिंगल मॉलिक्युलचा मास, vx हा त्याचा व्हेलॉसिटी कॉम्पोनंट झाला. आता यालाच पुढे एक्सटेंड करू आपण. हा जेव्हा आता हा मॉलिक्युल जाईल आणि हा या बॉलला हिट होईल, बरोबर आहे ना, आणि हिट झाला की तो काय होईल? आता बाउन्स बॅक होईल. कारण आपल्याला माहिती आहे कोलिजन सगळे कसे घ्यायचे? इलास्टिक. जर मॉलिक्युल हा असा इकडनं येऊन वॉलला हिट होतोय, हिट होईल तो आणि बाउन्स बॅक होईल तो. म्हणजे त्याची काय बदलली? आता डायरेक्शन बदलली. तो आधी टुवर्ड्स वॉल होता, आता तो अवे फ्रॉम द वॉल झाला. मग आता फायनल मोमेंटम काय असेल बघा, इथे लिहितील तुम्हाला, दीज मॉलिक्युल्स कोलाइड विथ द, कशासोबत कोलाइड होतील? वॉल. अँड काय होतील ते? बाउन्स बॅक होतील. बाउन्स बॅक होताना आता जाताना आपण व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह घेतली, येताना ती व्हेलॉसिटी काय होईल? निगेटिव्ह होणार, ती निगेटिव्ह. सो देअरफॉर फायनल मोमेंटम लिहिता येईल आपल्याला, फायनल मोमेंटम इज P2 इज इक्वल टू, मास चेंज होणार आहे का त्याचा कोलिजन मुळे? नाही, मास जे आहे तेच असेल. बदलणार काय?
व्हेलॉसिटीची डायरेक्शन. म्हणजे हा Vx होता, आता तो काय होईल, तो मायनस Vx होईल. तो कळायला मायनस साइन का आला ते. मग आता आपण चेंज इन मोमेंटम काढू. Therefore चेंज इन मोमेंटम डेल्टा पी इज इक्वल टू काय असेल, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती आहे, P2 मायनस P1. P2 ची व्हॅल्यू किती आहे, मायनस M इंटू Vx मायनस P1 ची व्हॅल्यू किती आहे, M इंटू Vx मायनस एम व्ही एक्स. दोघांची ऍडिशन होईल आणि तो होईल मायनस 2mVx. हे एवढं मोमेंटम चेंज होईल. आता एक लक्षात घ्या, एवढं मोमेंटम चेंज झालंय, पण हे मोमेंटम कोणाचं चेंज झालेलं आहे, मॉलिक्युलचं चेंज झालं. आता जस्ट बघा, फक्त आपण पॉइंट ऑफ व्ह्यू बदलू. मॉलिक्युल जाईल, वॉलला हिट होईल आणि बाउन्स बॅक होईल. तो जेव्हा हिट होतो ना, तेव्हा तो एवढं मोमेंटम कोणाला देऊन टाकतो, तो वॉल. सो यालाच पुढे एक्सटेंड करता येईल आपल्याला. द मोमेंटम ट्रान्सफर्ड टू द वॉल. किती मोमेंटम ट्रान्सफर होईल आता, तो होईल ट्वाइस mvx. पण साइन काय येणार, प्लस. मॉलिक्युल साठी जर मायनस असेल तर वॉल साठी काय होईल, ते प्लस होईल. ते एवढं मोमेंटम कोणाकडे जाणार, ते कोणाकडे जाईल, ते वॉलकडे जाईल. याला आपण लिहूया इक्वेशन नंबर 1. आपण चेंज इन मोमेंटम काढलं. आता आपण काय शोधणार, टाइम इंटरवल. टाइम इंटरवल कशासाठी, फॉर 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स. आता एक लक्षात घ्या, या साईडचा मॉलिक्युल इथनं निघाला, तो पॅरलल टू एक्स ऍक्सिस मूव्ह होईल, या शेडेड वॉलला हिट होईल. हिट झाला की तो बाउन्स बॅक होईल आणि पुढच्या कोलिजनला पुन्हा तो इकडच्या वॉलला जाईल. तो हो का नाही. म्हणजे दोन कोलिजनच्या मध्ये मॉलिक्युल किती डिस्टन्स कव्हर करेल बघा. या इकडच्या वॉलला होता, इकडच्या वॉलवरून तो इथं आला, याला हिट झाला, कोलाइड झाला. त्याने इथून इथं येताना किती डिस्टन्स कव्हर केलं, एल एवढं. इथं हिट झाला, वापस जाताना या वॉल पर्यंत जाईपर्यंत पुन्हा डिस्टन्स किती कव्हर होईल, एल. टोटल डिस्टन्स किती कव्हर झालं, 2l. बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स विथ द वॉल मॉलिक्युल किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, ट्वाइस एल ऍव्हरेज डिस्टन्स. त्याचा टाइम समजा आपण डेल्टा टी घेऊ. बरं, मॉलिक्युलची व्हेलॉसिटी किती असणार आहे, Vx एवढीच व्हेलॉसिटी असेल त्याची. मग आपल्याला व्हेलॉसिटी माहितीये, डिस्टन्स माहितीये, टाइम घेतला तर टाइम काढता येईल आपल्याला. बेसिक फॉर्म्युला आहे आपला, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर. सो पुढचा पॉइंट लिहिता येईल, लेट डेल्टा टी बी कुठं काय असेल, टाइम इंटरवल फॉर कशासाठी, 2 सक्सेसिव्ह कोलिजन्स विथ कोणासोबत होत आहे ते, विथ वॉट, वॉल, विथ वॉल. सक्सेसिव्ह कोलिजन्स विथ वॉल्स. देन बरं, इथं पुन्हा देता येईल तुम्हाला, विथ स्पीड. स्पीड किती असेल, Vx. अँड डिस्टन्स कव्हर्ड किती होईल, ट्वाइस एल. जाताना एल आणि वापस येताना एल. मग आता मला सांगा, therefore आपला Vx चा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय झाला, हा ट्वाइस एल अपॉन टाइम किती झाला, डेल्टा टी. आलं एवढं. आता याच्यावर आपण कशाची व्हॅल्यू काढणार, डेल्टा टी इज इक्वल टू काय होईल, तो ट्वाइस एल अपॉन काय झाला, Vx. याला देऊया आपण इक्वेशन नंबर 2. आता डेल्टा पी मिळाला, डेल्टा टी मिळाला. आता आपण कशाची व्हॅल्यू काढणार, ऍव्हरेज फोर्स. आणि ऍव्हरेज फोर्स काढायचं असेल तर न्यूटन सेकंड लॉ, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम किंवा मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. सो पुढचा पॉइंट लिहिता आता, ऍव्हरेज फोर्स एक्झर्टेड बाय, समजा आपण एक एक मॉलिक्युल वाईज घेऊ, बाय फर्स्ट मॉलिक्युल इज, एका मॉलिक्युलने एक्झर्ट केलेला ऍव्हरेज फोर्स किती असेल, तो तो असेल तुमचा F इज इक्वल टू काय होईल, तो डेल्टा पी अपॉन डेल्टा टी. सो यालाच पुढे एक्सटेंड केलं, डेल्टा पी ची व्हॅल्यू बघा किती आहे, हा झाला ट्वाइस mVx. पण इथं आपण पहिला मॉलिक्युल घेतलाय ना, सगळ्या मॉलिक्युलचा मास तर सेम असेल, व्हेलॉसिटी सेम असली पाहिजे का, नाही, कंपल्शन नाही सेम असावीच म्हणून. सो पहिल्याची व्हेलॉसिटी तर Vx1 देतो मी, डिवायडेड बाय डेल्टा टी च्या जागी काय होईल, तो ट्वाइस एल अपॉन काय झाला, तो अगेन Vx1. काय कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल होईल, हा Vx कॅन्सल होणार नाही, तो मल्टिप्लाय होईल, मल्टिप्लाय होईल. सो
इथे एक काम करा, हा स्मॉल एफ घ्या, हा F1 घ्या हवं तर F1 इक्वल टू हा इथं होईल तुमचा M इंटू Vx1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय आला L. हा पहिल्या मॉलिक्युलचा ऍव्हरेज फोर्स आला. F1 इक्वल टू M इंटू Vx1 चा स्क्वेअर अपॉन L. समजा सेकंड मॉलिक्युल घेतला, सेकंड मॉलिक्युल साठी फोर्स काय होईल F2 इज इक्वल टू मास तर सेमच असेल, म्हणजे M सेम, L ची व्हॅल्यू सुद्धा सेम, फक्त Vx1 च्या जागी काय होणार Vx2 थर्ड साठी होईल सेम, तसंच फक्त Vx3 होईल. आणि या सगळ्या ऍव्हरेज फोर्सची काय होईल ऍडिशन होईल, ऍडिशन. सो बघा आता इथे कंबाईन लिहितो मी, the average force exerted by other molecules with velocities घेऊया आपण Vx2, Vx3 and so on is किती होणार बघा. या सगळ्यांमध्ये M आणि L ही टर्म सेम असेल, किंवा समजा आपण एक स्टेप इन्क्रीज करू, इथे लिहिता येईल मला बघा F इज इक्वल टू हा होईल M Vx1 चा स्क्वेअर अपॉन L प्लस सेकंड टर्म काय होईल M Vx2 चा स्क्वेअर अपॉन L प्लस अँड सो ऑन. अशा सगळ्यांची ऍडिशन होईल. आता सांगा मला या सगळ्या टर्म मधनं कॉमन काय घेता येईल, M अपॉन L कॉमन आला, आतमध्ये काय आला इथे हा Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर अँड सो ऑन. हा आला ऍव्हरेज फोर्स. हा एवढा फोर्स एक्झर्ट होईल एक सिंगल वॉल वरती, या वॉल वरती जे आपण स्टेटेड वॉल दिली आहे. हा ऍव्हरेज फोर्स झाला. आता आपण कशाची व्हॅल्यू शोधणार, प्रेशर. आता प्रेशर साठी काय फॉर्म्युला येईल, नाव ऍव्हरेज प्रेशर ऑन द वॉल. मग प्रेशरचा फॉर्म्युला काय असेल, P इज इक्वल टू F अपॉन काय असेल तो A. F लाईफ आता आहे असं लिहू, एरियाची व्हॅल्यू किती होते L स्क्वेअर, कारण वॉलचा शेप कुठला आहे स्क्वेअर, स्क्वेअरचा एरिया काय असेल साइड स्क्वेअर किंवा L स्क्वेअर. आला इकडे L स्क्वेअर. आता F च्या जागी ही व्हॅल्यू पुट करू आपण, बघा काय होईल मग. Therefore P इज इक्वल टू F च्या जागी हा आला तुमचा M अपॉन L इंटू हा ब्रॅकेट मध्ये Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर अँड सो ऑन. आणि हा L स्क्वेअर इथे डिव्हिजनला येईल बघा, म्हणजे हा L आणि हा L स्क्वेअर हे मल्टिप्लाय होतील. काय होतील ते मल्टिप्लाय होतील ते. सो हे दोन मल्टिप्लाय करू, P इज इक्वल टू M इंटू Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय काय आला तो L क्यूब. पण पुन्हा L क्यूब म्हटले की त्या क्यूबचा काय झाला तो व्हॉल्यूम झाला. काय झाला तो व्हॉल्यूम झाला, व्हॉल्यूम. सो यालाच पुढे M इंटू Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूमचा V कॅपिटल काढा, वेलॉसिटीला स्मॉल काढा, व्हॉल्यूम साठी कॅपिटल घ्या. आली एवढी व्हॅल्यू. आता ही जी वाली टर्म आहे ना ऍव्हरेज वाली प्लस वाली, तिला आपण सबस्टिट्यूट करू. बघा आता दी ऍव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ वेलॉसिटी. ऍव्हरेज व्हॅल्यू कशी करतो आपण, सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन डिवायडेड बाय जेवढे नंबर आहे तेवढे. सो इथे बघा ऍव्हरेज काय लिहिता येईल, हा V बार चा स्क्वेअर इक्वल टू हा होईल तुमचा Vx1 चा स्क्वेअर प्लस Vx2 चा स्क्वेअर, आणि हे सगळं एक्स साठी चाललंय, सो इथे एक्स देतो मी, प्लस अँड सो ऑन डिवायडेड बाय टोटल किती आहे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणू आपण. आता आपल्याला ही वाली टर्म पाहिजे ब्रॅकेट वाली, म्हणजे ही वाली ऍडिशन वाली. समजा याला मी इथे ब्रॅकेट दिलं, आता आपल्याला याला सबस्टिट्यूट करायचंय. सो खालचं ही जी n असेल ही इथे डिव्हिजनला आहे, हा इकडे कुठे येईल मल्टिप्लायला. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे हा वाला किंवा हा वाला, या ब्रॅकेटच्या जागी आपण काय पुट करणार n इंटू काय होईल तो Vx चा स्क्वेअर होईल, तो Vx चा स्क्वेअर. क्लिअर आहे. सो इथं होईल तुमचा मग हा therefore हे वाला इक्वेशन बघा, P इज इक्वल टू हा M आहे असा आला, M इथं या ब्रॅकेटच्या ऐवजी काय होईल हा n इंटू Vx बार चा स्क्वेअर डिवायडेड बाय तो व्हॉल्यूमचा V ऍज इट इज. आलं एवढं. आता याला देऊया आपण इक्वेशन नंबर थर्ड, याला इक्वेशन नंबर थर्ड देऊ, आणि इथं फक्त इथं लिहूया युजिंग 1 and 2. युजिंग काय लिहूया आपण इथे युजिंग 1 and 2 लिहूया, युजिंग 1 and 2. आता सगळ्यात लास्ट आपण हा जो प्रेशर काढलाय हे कुठल्या कॉम्पोनंटच्या टर्म मध्ये काढलाय,
एक्स कॉम्पोनंट, पण आपल्याला वाय आणि झेड पण इन्क्लूड करावे लागतील. सो वाय आणि झेड जर इन्क्लूड करायचे असतील तर इथं काय होईल बघा, इथं आपल्याला इथे स्क्वेअर वाली टर्म आहे, इथे बघा, इथे लिहिता येईल बघा, ऍज व्ही बारचा स्क्वेअर इक्वल टू एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर होईल प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर होईल प्लस काय होईल तो झेड कॉम्पोनंटचा काय होईल स्क्वेअर. पण तुम्हाला इथे इझिली असं लिहिता येईल बाय सिमेट्री, हे जे तीन कॉम्पोनंट असतील ना, या तिन्ही कॉम्पोनंटची ऍव्हरेज व्हॅल्यू काय असेल, सेम असेल ऍव्हरेज व्हॅल्यू. तिघांची ऍव्हरेज व्हॅल्यू काय असेल, सेम असेल ऍव्हरेज व्हॅल्यू बाय सिमेट्री. अगेन जर या तिघांची व्हॅल्यू सेम असेल आणि ती जर आपण इथे पुट केली, हा बघा काय होईल, समजा इथे हा Vx आहे तो ऍज इट इज ठेवला, आपण Vy च्या जागी Vx पुट करूया आणि Vz च्या जागी सुद्धा Vx पुट केला, म्हणजे थोडक्यात Vx स्क्वेअरच्या किती टर्म्स मिळाल्या तुम्हाला, 3 टर्म्स. तिघांची काय होईल ऍडिशन, ऍडिशन घेतली तर किती आला व्हॅल्यू इकडे, हा 3 इंटू काय आला Vx चा स्क्वेअर. पण आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, Vx पाहिजे, आपल्याला Vx पाहिजे. सो हा Vx बघा इथे काय होईल, देयरफॉर Vx बारचा स्क्वेअर इक्वल टू हा 3 इथं मल्टिप्लाय आलाय, तो इकडे कुठे येईल, डिवाइडला येईल. सो हा आला 1/3 इंटू काय आला तो V बारचा स्क्वेअर आला. ही व्हॅल्यू आपण लास्ट इथे इक्वेशन 3 ला पुट करू, आपल्याला फायनल इक्वेशन मिळेल. सो इथे लिहिता येईल तुम्हाला, पुट इन इक्वेशन 3, इक्वेशन 3 मध्ये व्हॅल्यू पुट केली आपण, तर इथे आपल्याला मिळेल हा P इज इक्वल टू, हा इथे बघा M इंटू N ऍज इट इज, V बार एक्स चा स्क्वेअर, याच्या जागी काय आला तुमचा, हा V बारचा स्क्वेअर आला अपॉन व्हॉल्यूम V आला. फक्त एक टर्म राहिली, कुठली राहिली ही 1/3, तो 1/3 तुम्ही इथे द्या. एक काम करा, इथे थोडं मोठं आहे तुम्ही, P इक्वल टू 1/3 M इंटू N इंटू V बारचा स्क्वेअर अपॉन व्हॉल्यूमचा V. हे फायनल इक्वेशन आलं आपलं, हे फायनल इक्वेशन आलं. दिस इक्वेशन टेल्स अस द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, इथे बघा प्रेशरची व्हॅल्यू डिपेंड कोणावर आहे, सगळ्यात पहिलं मास तर बदलत नाही मॉलिक्युलचा, त्याच्यासाठी मास दिलेला मास सेम असेल. राहिला नंबर ऑफ मॉलिक्युल्स, पण समजा आपण म्हणत की ऍज इट इज जेवढे आहेत तेवढे, जास्त मेनली तो डिपेंड असेल व्हॉल्यूम वरती, व्हॉल्यूम. बरं आता इथे बघा, तो V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द वेसल आहे. इथे वेसलचा शेप आपण कुठला घेतलाय, क्युबॉइड किंवा क्यूब घेतला. इथे क्यूबच्या ऐवजी समजा तुम्ही क्युबॉइड घेतला तरी पण त्याचा या इक्वेशन वरती काहीही इम्पॅक्ट होत नाही. म्हणजे शेप ऑफ द वेसल विल नॉट अफेक्ट दिस इक्वेशन. किंवा तुम्ही असं म्हणू शकता, दिस इक्वेशन इज व्हॅलिड टू ऑल टाइप्स ऑफ कंटेनर्स एनक्लोजिंग द गॅस. म्हणून शेपची काही मॅटर होत नाही. जे काही हे इक्वेशन हे सगळ्या कंटेनर्सना ऍप्लिकेबल असेल, सगळ्या गॅसेसना, सगळ्या कंटेनर्सना, त्यांना एवढा फरक पडत नाही. लक्षात आले, हे इम्पॉर्टंट डेरिव्हेशन आहे. टोटल डेरिव्हेशन मी सांगितलं तुम्हाला किती मार्काला येईल, 4 मार्क्ससाठी येईल. हे जे इक्वेशन बनवलंय आपण लास्ट वाला, एक तर डेरिव्हेशन येतं किंवा नाहीच काही, तर याच्यावर तुम्हाला काय मिळेल, एखादा न्यूमेरिकल मिळेल तुम्हाला, न्यूमेरिकल. क्लिअर आहे, काही डाऊट आहे?